गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा दोन्ही टीमने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बहुजन विकास आघाडी प्रस्तुत आपण बघतायत VVA चॅम्पियन्स आयोजित नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सभापती चषक 2025 निशांत दादा म्हात्रे अँड ऑल टीम च्या माध्यमातून ही सुंदर क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. आजचा तिसरा दिवस आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आणि या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 30 संघांना प्रवेश दिला गेला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर सुंदर क्रिकेट प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपण जरूर पाहतायत. निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह ची व्यवस्था या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले, त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत आम्ही. चला, गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीम्स देऊया आपण शुभेच्छा. महेंद्रजी पाटील एका बाजूला पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर सरना आपण जरूर बघतायत. यस, पंचांचा इशारा आलाय. मॅचला आपण सुरुवात करूयात. पहिला बॉल आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. महेश यांना आपण जरूर पाहतायत, स्ट्राइक वरती पाहत आहेत. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहेत. या बॉलवरती एकच सिंगल प्राप्त केली जाते. पहिल्या दिवसात चांगलं क्रिकेट पाहिलं आपण टीम पत्तू पॅकर्स अंकुशपुरी दत्ताली जुचंद्रचं आणि कालच्या दिवसात टीम उत्तनचं अरोरा फाउंडेशन उत्तन संघ कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. लक्षात ठेवा, प्रत्येक 3 षटकांसाठी तुमच्याकडे 13 मिनिटांचा अवधी असेल. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोचले गेलेत आणि सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का पत्तू पॅकर्स जुचंद्र संघाला परतावा लागेल, ते म्हणजेच आर्यन भोईर यांना डगआउटच्या दिशेने विकेट डाऊन. हा मैतर त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. BA चॅम्पियनचे बॉलर रवी महातो यांना आपण जरूर बघतायत, त्यांचं देखील वेलकम सुस्वागतम असेल. रवी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार झालेत. षटकातील पुढचा बॉल स्ट्राइक वरती अंकित. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंड चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांकरिता चौकार. हिम्मतवाला वेल प्रसंगी धावून जाती साहेब मदती. थँक्यू डीजे. चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र 3 बॉल फेकून झाले. धावा फटकावरती 5 झाल्यात. 1 गडीबाद टीम पत्तू पॅकर्स स्टेप आउट झालेत. ऑन साइडला चांगला फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी बॉल वरती आणि पाहता पाहता एक धावा ठिकाणी कंप्लीट केलेत. चांगलं आयोजन नियोजन सभापती चषकाचं आपण जरूर बघतायत. नायगाव परिसरातील आता मात्र ही नंबर 1 ची क्रीडा स्पर्धा पाहिली जाईल. पैशाकडे पाहिलं जात नाहीये, चांगलं क्रिकेट खेळावं हीच अपेक्षा प्रत्येक खेळाडूंकडून पाहिले गेले.
निशांत जितेंद्र म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांचं हे आयोजन नियोजन आपण जरूर पाहतायत. बॉलर पुन्हा एकदा तयार झालेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 6 खर्च केल्या गेल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले, खेचून केलाय आणि बॉलला पीक करून फेकून दिले गेले. डीप बाकस कव्हरलेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांकरिता पार्कच्या बॅटमधून सभापती चषकातील आणखीन एक दर्जेदार धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल मिस केलाय. बॉल चालल्यास तर विकेट किपरच्या हातामध्ये कंचित यष्ट्यांच्या अगदी बाजूने हा बॉल निघून गेला आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पतुबॅका जुचंद्र या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. थँक्यू डीजे. कार्य सम्राट व्यक्तिमत्व अर्थातच बेटा दादा भोईर यांच्यावरती आधारित या संपूर्ण संगीत आपण जरूर बघतायत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पतुबॅका जुचंद्र संघाला आपण जरूर बघतायत. प्रथम फलंदाजी करत असताना 6 चेंडू मध्ये 12 धावा म्हणजे चांगली सरासरी मेंटेन केली. या सरासरीने खेळत राहील तर बऱ्याच धावा धाव फटकावरती जुळताना जरूर दिसतीलच. या वेळेला जर पाहिलं तर मिस केले लेग स्टीथ पूर्वी जर पाहिले गेले तर बॉल मागे निघून चाललाय. या बॉलवरती जर पाहिलं तर वाईट +1 म्हणजे अवंतरच्या माध्यमातून मिळतील 2 धावा आणि या 2 धावांच्या संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती ते म्हणजे 14 धावा. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फायनल डे आपण जरूर बघताय त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा. भारतने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. 3 चेंडूत त्याने आतापर्यंत 7 धावा बनवल्यात. इथे फुलटॉस आहे. मिस केल्या. बॉल चालल्या मागे. गलीमधून बॉल प्रस्थान होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 देखील झाल्यात कंप्लीट. फार लेझीज क्रिकेट जर तुम्ही खेळाल तर अशाच धावा येताना दिसतील. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या 16 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. आनंद यांना आपण जरूर बघतायत नंबर 2च्या षटकामध्ये. 3 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये या मैदानावरती 40 धावा बनवायच्याच आहेत हे माहित आहे. पतुबॅका जुचंद्र संघाला जबरदस्त या फटक्याला एक्झिक्यूट केले गेले. बॉलला थेट पाठवले गेले. लॉंगेस्ट सिक्सर 6 धावांकरिता पार्कच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. जितेंद्र ठाकूर आप्पा पाटी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. थँक्यू डीजे. स्लॉकशिपचा अंदाजा जर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झालेत आणि धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. पुन्हा एकदा बोलत यार ओव्हर दी विकेटने. याही वेळेला चांगला फटका पाहायला पडतो. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण झाले. या बॉलवरती जर पाहिले तर एकदा कंप्लीट केलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 24 धावा. सभापती चषक 20-25 हा शानदार 16 आपण जरूर बघतायत. चांगला आकर्षित करणाऱ्या प्रत्येकाने ट्रॉफीज आहेत. इथेही फटका चांगला आहे. पारच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता यूज सिक्सर. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड.
थँक्यू डीजे. जास्तीत जास्त धावा करायच्या टीम पतुबाका जुचंद्र संघाला आणि तेच आता मात्र दिसून येते. क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु धाव घेण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि येस एक धाव तर जरूर कंप्लीट केली जाते आणि अशा रीतीने एकेरी धावणे संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्यातून पोहोचते धाव फलकावरती. ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 31 धावा आणि चेंडू फेकून झालेत 1.5 म्हणजेच नंबर 2च्या षटकातील. इथून देखील जर पाहिलं गेलं तर एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. अंकित आहेत, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका जो मिस टायमिंग पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, त्याचाच फायदा घेतला गेलाय. या बॉलवरती कंप्लीट केल्यात त्यामध्ये 2 धावा. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पतुबाका जुचंद्र या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडीबाज. ती म्हणजेच 33 धावा. इथून देखील जर पाहिलं गेलं तर चांगली सरासरी गाठलेली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूत किती धावा बनतील त्या अगोदर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा सभापती चषक 2025. थँक्यू डीजे. 15 आणि 16 तारीख मार्च महिन्याची जुचंद्र मास्टरची स्पर्धा याच मैदानावरती आपण जरूर पाहणार आहात. जुचंद्रचं नाव लौकिक करणारं जुचंद्र मास्टर्स. जितू पाटील असतील, त्याचबरोबर प्रफुल्ल भोईर असतील अँड ऑल ओव्हर टीम. नेहमीच प्रफुल्ल भोईर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलेला आहे. भरपूर वर्ष त्याने क्रिकेट खेळले परंतु याही वेळेला 5चा फटका, 440 ओल्ड का झटका, चेंडू सीमारेषे पार. याही वेळेला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर 6 धाव्यांकरिता. आणखीन एक धमाका षटकार. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदत. थँक्यू डीजे. धावा फटकावरती 39 झालेत. उल्लेख केला जुचंद्र मास्टर्स संघाचा नेहमी चर्चेत राहिलेला संघ आहे. बॅटची कडा घेतले, बॉल चालला मागे, विकेट किपर आहेत, कुठली चुकी करणार नाही आहे. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये पार्थला परतावा लागेल. पतुबाकास टीमला हा दुसरा धक्का. त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. क्या बात आहे. सुंदर संगीत आपण जरूर बघताय. धावा फटकावर जाऊन पोचले गेले ते म्हणजेच 39 धावा. पहिल्या डावात इथून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नंबर 3च्या षटकात आपण जरूर अमित यांना आपण बघतायत. या संघाचे एक विकेट टेकर गोलंदाज, तेवढे चांगले खेळाडू देखील आहेत. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी या संपूर्ण नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण जरूर पाहतायत. नवी फलंदाज या टीमचे कॅप्टन पतुबाका जुचंद्र संघाकडून एंटर झालेत इनेट नंबर 4 वरती विशाल पाटील. पहिला बॉल आणि ही आहे खेळाडू वृत्ती विशाल पाटीलची. त्याला माहित आहे बॅटची एज लागले आणि तिथून जर पाहिलं तर त्याने मैदान सोडले. विकेट जाईल. आणखीन एक धक्का. 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात विशाल पाटील यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. क्रिकेटची चांगली रिस्पेक्ट ही संपूर्ण या जुचंद्र नगरीमध्ये केली जाते. ज्याच्या वेळेला बॅटची एज असतात, प्रामाणिकपणा आपला नेहमीच दिसतो प्रत्येक खेळाडूंचा. त्यामध्ये विशाल पाटील आपण जरूर पाहिलं गेलं. पहिलाच बॉल इथेच मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट जरूर होईल. चेंडू निघून जाईल. डीप बाकवस कव्हरिंगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते. धाव फटकावरती ती म्हणजे आता मात्र 40 या धावसंख्येवरती
चेंडू फेकून झाले ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये 4. सुरुवात तर चांगली झाली होती परंतु या शेवटच्या षटकात धावा थोड्याशा कमी येताना दिसत. पहिल्या बॉलवरती षटकार बॅक टू बॅक 2 विकेट 1 सिंगल आली. चौथ्या बॉलवरती स्लोवर बॉल होता. पडल्यानंतर जर पाहिलं गेलं तर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. ही खासियत राहिली अमितची आणि या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कन्या मनोहर भोईर अर्थातच बेटा दादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. त्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील धावा फटकावरती 40 आहेत. शेवटच्या बॉलवरती काय घडेल, एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का हे पाहणं महत्वाचं राहील. स्टेप आउट झाले ऑन साइडला, बॉलला खेचून फेकून दिले मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार आलाय. 46 झाल्यात आणि नंबर 47 47 धावांचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी या संघासमोर असेल. अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती. चला थँक्यू. चला विनंती करतोय लगेच आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा आणि जोलीबाई जुचंद्र संघ. चला जोलीबाई जुचंद्र संघ आणि गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा दोन्ही संघाला विनंती करतोय त्वरित टॉससाठी यायचं आहे. अन्यथा 3 धावांची पेनल्टी असेल. हा स्ट्रिक्ट नियम आजच्या दिवसामध्ये आपण जरूर बघताय. दिशान म्हात्रे ऑल टीमच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय आहे. 46 झाले. 47 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल, त्या डाबात काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरिता सज्ज पुन्हा एकदा होतील व्हॉइस ऑफ पाय निशांजी पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सन्माननीय कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच सभापती चषक 2025 तुम्ही पाहताय. प्रथमेश भोईर साहेबांचे देखील या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये निशांत जितेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून तन मन धन अर्पण केले गेले या स्पर्धेसाठी. आणि खरं तर एक यशस्वी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. या मैदानावरती 47 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना पतू पॅकर्स या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 46 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पार्टच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी त्याच्या बॅट मधून 10 चेंडूमध्ये 30 धावा आणि तदनंतर अंकितच्या बॅट मधून देखील 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहिल्या. आणि जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये मॅचच्या पूर्वार्धामध्ये पतू पॅकर्स या टीमने केल्यात. तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. सुरुवातीपासून आक्रमण खरं तर फलंदाजांना करावं लागेल, कारण 47 धावा भरपूर जास्त धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवलं या स्पर्धेमध्ये अंकुश मोती, पतू पॅकर, दत्ताली स्पोर्ट, झूचंद्र या संघाने. आणि कालचा दिवस अक्षरशः गाजवला एलोरा फाउंडेशन उतन या संघाने. तो संघ देखील टॉप 3 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. पंच अधिकृत इशारा करतील होते. सामन्याला सुरुवात पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला महेंद्र पाटील सर या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर विथ द बॅट त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला, परंतु विथ द बॉल देखील त्याला चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये द्यावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अनंत हा फलंदाज.
गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय पहिल्या चेंडूवरती. अनंतच्या विरोधात या मॅच मध्ये भरपूर जास्त धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना त्यांनी भरपूर जास्त धावा खर्च केल्या, तब्बल 21 धावा त्याच्या षटकामध्ये. आणि तिथून जर पाहिलं ना तर चांगली धावसंख्या पतू पॅकर्स जुचंद्र या संघाची. यावेळेस पाहिलं तर खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, शॉट थर्डमॅनला, अगदी चेंडू ट्रॅव्हल होते परंतु डीप मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय डीप थर्डमॅनला. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या गेल्या आणि तिसरी देखील पूर्ण, कारण चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आणि 3 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये पाहायला मिळते. 47 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ चांगली गोलंदाजी करण्याचा ते देखील प्रयत्न करतायत. सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे चांगले पाहायला मिळाले या मॅच मध्ये. एका बाजूला जर पाहिला तर मिलन हा फलंदाज पाहायला मिळतोय. अनंत आणि मिलन ही सलामीची जोडी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या संघाची. यावेळेस पाहिलं तर फुल टच बॉल ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 4 या आकड्यावरती. खरं तर सुरुवातीपासून जर पाहिलं ना तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे, परंतु पार्थ चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, मोठा फटका खेळू देत नाही. याही षटकामध्ये जर पाहिलं तर त्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे देखील पाहिलं तर चेंडू हवेत आहे, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, फक्त 2 धावा अनंतला या चेंडूवरती, परंतु तिसरीचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि 3 धावा या चेंडूवरती तुम्ही पाहताय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत ते 7 या आकड्यावरती. जबरदस्त क्रीडा स्पर्धा बहुजन विकास आघाडी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या परिसरामध्ये भरपूर जास्त क्रीडा स्पर्धा होत असतात आणि त्यामधलीच अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर याही स्पर्धेमध्ये चांगलं नियोजन, आयोजन, आखीव रेखीव असं आयोजन तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, चांगली फिल्डिंग आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना जॉली बॉयज विरुद्ध गावदेवी वाकीपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. जॉली बॉयज आणि गावदेवी वाकीपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. कोलाट टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत, पुढे आलेत आणि फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पारचं हे षटक अप्रतिम राहिलं. जरूर या षटकामध्ये विकेट आली नाही, परंतु गोलंदाजी करत असताना मोठा फटका खेळू दिलेला नाही या फलंदाजांना. फक्त आणि फक्त 9 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. हा सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 47 धावांचं मोठं टार्गेट नायरा ऑर्नेट या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलाय पतू पॅकर्स या संघानं. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. चला थँक्यू निशांत पाटील. चला जॉली बॉईज जीवचंद्र आणि गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा वेलकम मात्रेबद्दलचे प्रूफ प्रायडर म्हणजे जी मात्र आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सुस्वागतम. चला जॉली बॉईज जीवचंद्र संघ, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच कॅप्टन पाठवून द्या. गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा या संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले. यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या मॅच मध्ये अजयला विकेट मिळाली. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. बॅटची एज आणि यष्टांच्या मागे अप्रतिम झेल कंप्लीट करत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या टीमला बसलाय. फलंदाज बाद. वेलकम थँक्यू डीजे. मात्र बद्दलचे प्रूफ प्रायडर म्हणजे जी मात्रे यांचं देखील फार मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. सुस्वागतम. या ठिकाणी गावदेवी वाकीपाडा आणि जॉली बॉयज या 2 संघामध्ये यानंतरचा सामना पाहायला मिळेल आणि टॉस देखील केला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना रोनक हा फलंदाज पाहायला मिळतो, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. नायरा ऑर्नेट या टीमला 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी
पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपली परिस्थिती जेव्हा बिकट होत चाललेली असते ना, तेव्हा ती सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असायला हवी. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर माइंडसेट चांगला असायला हवा. नायरा ऑर्नेट या टीमचा खरं तर येणारे 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं तर मोठे फटके फलंदाजांना खेळावं लागतील. रौनक मैदानावरती दाखल झाला आणि त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. हो, फुलटा चेंडू होता, विकेट करण्याचा जरूर प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे बाद होत आहेत. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज रौनक बॅक टू द पेव्हिलियन. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम. थँक्यू. जॉली बॉईज संघाचा कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी, कारण गावदेवी वाकीपाडा या संघाचा कॅप्टन आलेला आहे. जॉली बॉईज संघाचा कॅप्टन आपण यायचंय लवकर टॉस करण्यासाठी, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने टिपल्या. अजय ऑन हॅट्रिक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा जरूर प्रयत्न मोठा फटका खेळू शकलेला नाही आहेत. फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. आता हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. चेक लक्षात ठेवा, जॉलीबॉय जुचंद्र संघाला 3 धाव्यांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. वारंवार सूचना करून सुद्धा जर संघ उपस्थित होत नसेल तर आजच्या दिवसात कडक निर्णय राहतील. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 3 धाव्यांची पेनल्टी याही संघाला देण्यात आले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक डाऊन द बॉल. इथे देखील झेल कंप्लीट. आणखीन एक फलंदाज बाद. अजयला आणखीन एक विकेट मिळते. फलंदाज बाद. शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मॅच मध्ये. खरं तर 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. नवीन फलंदाज आर्यन मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करण्याचा ते प्रयत्न करतायत आणि चांगली फिल्डिंग फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. धावाच येत नाही आहे. नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या संघाच्या माध्यमातून खरं तर फलंदाजी करत असताना भरपूर मोठा संघर्ष फलंदाज या मॅच मध्ये करत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, परंतु मोठा फटका खेळले. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग आणि इथे देखील जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. वा, काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त 3 धावा अजयने खर्च केल्या. लाजवाब षटक त्याचं राहिलं. त्यामुळे त्याचा देखील नामूल्य या मॅच मध्ये जरूर करावा लागेल. भरपूर मोठं टार्गेट, 47 धावांचं टार्गेट नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या संघाच्या विरोधात या मॅच मध्ये पाहायला मिळालं. परंतु आतापर्यंत 2 षटकामध्ये फक्त 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच काय येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. भरपूर कठीण सामना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या टीम साठी, कारण 6 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती अंकितला तुम्ही पाहताय. त्याची फलंदाजी चांगली राहिली या मॅच मध्ये, परंतु गोलंदाजी देखील चांगली करण्याचा प्रयत्न तो करेल या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळते, सेकंडचा कॉल आहे आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. इथून सामना जिंकणं भरपूर कठीण होऊन राहिला नायरा ऑर्नेट या टीम साठी. खरं तर फलंदाजी खराब राहिली या संघाची. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. पतू पॅकर्स जबरदस्त कामगिरी फलंदाजी करत असताना इम्प्रेस केलं. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाजीच्या बॅट मधून चांगल्या धावा आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवतायत. इथे मोठा फटका लॉंग ऑनला. आर्यन त्या ठिकाणी आहेत, मिस्टेक होणार नाही आहे, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद.
नियोजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का लई Thank you. पॉवरफुल चला जॉली बॉईज संघाचं कॅप्टन आपण यायचंय कारण गावदेवी वाकीपाडा संघाचं कॅप्टन या ठिकाणी आलेलं आहे. जॉली बॉईज संघाचं कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो कारण यानंतर आपल्याला अजून काही सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज गौरव मैदानावरती दाखल होते परंतु हा सामना जर पाहिला ना तर पूर्णपणे पतू पॅकर्स जुचंद्र या संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु चेंडू पर्यंत पोहोचलेच नव्हते. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज अंकितच्या माध्यमातून. अंकित चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. खरं तर फलंदाजी करत असताना 13 धावा त्यांच्या बॅट मधून परंतु स्लॉगवरचं षटक देखील अप्रतिम ते हाताळतायत. मोठा फटका खेळू देत नाही या ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय. चेंडू जरूर बॅटला ब्रश झाला परंतु तदनंतर शरीराचा वेध देखील घेतलाय. फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर पूर्णपणे डॉमिनेट केलाय नायरा ऑर्नेट गॅलेक्सी या टीमला. खरं तर त्यांची गोलंदाजी खराब राहिली फलंदाजी देखील खराब पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि जर पाहिलं तर पतू पॅकर्स या संघाचं कौतुक जरूर करावं लागेल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर जितेंद्रच्या माध्यमातून काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी 2 धावा त्याने सेव्ह केल्या आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने केलेले आहे आणि हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन पतू पॅकर्स जुचंद्र. हार्ड लक टफ लक नायरा ऑर्नेट गॅलेक्सी संघ. कारण या मॅच मध्ये जर पाहिलं तर हा संघ पूर्णपणे बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅच वरती अधिराज्य गाजवलाय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय ऑन अँड ओनली मिस्टर पार्थ. त्याच्या बॅट